पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण डीबीटी योजना गुंडाळल्या या आशयाचे वृत्त वाचताच महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे या चांगल्या संतप्त झाल्या। जिल्हा परिषदेने हा निधी इतरत्र कोणत्याही योजनांसाठी न वापरता हा निधी फक्त आणि फक्त महिलांच्या हितासाठी आणि रोजगारासाठीच वापरावा असे विनंती वजापत्र महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांना दिले आहे। आर्थिक वर्ष 2024-25च्या शेष फंड निधीतून 2,10,00,000चा निधी महिला बालकल्याण विभागाला मंजूर करण्यात आले आहे। मात्र यापैकी 50 लाखाचा निधी अन्यत्र वळवण्यात आल्याचे वृत्त प्रकाशित झाले। त्यानंतर ॲडव्होकेट खडसे यांनी तात्काळ पत्रव्यवहार करून त्यांची नाराजी व्यक्त केली। त्यांनी म्हटले आहे की शासनाकडून सर्वत्र महिला सक्षमीकरणावर भर दिला जात असताना जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाकडून महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या डीबीटी योजना गुंडाळण्यात येत असल्याचा प्रकार अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे। महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा हा निधी फक्त आणि फक्त महिलांच्या हितासाठी आणि उत्थानासाठीच वापरण्यात यावा। डीबीटी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा हा निधी फक्त आणि फक्त महिलांच्या हितासाठी वापरण्यात यावा। डीबीटी योजनेच्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात, त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिलाई मशीन, पिठाची गिरण आदी साहित्य खरेदीसाठी वितरित करणे आवश्यक आहे। मात्र तसे न करता हा निधी अन्यत्र वळवण्यात आल्याची बाब ही अतिशय दुर्दैवी असून ग्रामीण भागातील महिलांवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय करणारी आहे। या प्रकरणी संबंधितांनी तातडीने कार्यवाही करून डीबीटी योजनांचा पैसा त्याच हेडखाली वापरून ग्रामीण भागातील महिलांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।